नमस्कार मंडळी, मी माधुरी. आज आपण बघत आहोत आळूची भाजी. ही आळूच्या भाजीसाठी ही आपण आळूची पानं घेतली. ही बेसिकली पानं आळूच्या वडीची आहेत. भाजीची पानाची आळू वेगळी भेटते. ही काय मला भेटली नाही. आपण हे भाजीसाठी बेसन पीठ घेतलं, चवीनुसार गूळ घेतला, भिजवलेली चिंच घेतली आहे. आपण बारीक चिरलेले खोबऱ्याचे काप आणि मिरच्यांचे तुकडे आपण भाजीसाठी घेतले आहेत. हे भिजवलेले शेंगदाणे आहेत, हे आपण त्याची साल काढून घेतलेत. ही भिजवलेली चणा डाळ आहे. पण आळूचे देठ त्याची साल काढून आपण देठ बारीक चिरून घेतले. आपण हे पानं, आळूची पानं हेही आपण बारीक चिरून घेत आहोत. नंतर आपण आपला कुकरमध्ये कुकर तापवायला ठेवून त्याच्यात तेल तापवलंय. तेल तापवून झालं की आपण त्याच्यामध्ये आळूचे पानं जे आपण बारीक चिरले आहेत ते टाकले. त्याच्यानंतर आपण आपले देठ जे चिरले आहे ते देठही टाकलेत. आपण नंतर आपण हे तुम्ही बघत आहात हे आपण भिजवलेली चणा डाळ ही आपण टाकली आहे. नंतर आपले शेंगदाणे आपण भाजी शिजायला टाकून देत आहोत. नंतर त्यानंतर आपण टाकत आहोत आपण बारीक चिरलेले खोबऱ्याचे काप. खोबऱ्याचे काप टाकून झाल्यानंतर आपण आपली भाजी एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात. सगळे त्यातले जेवढे काही आपण जिन्नस टाकलेत ते आपण मिक्स करून टाकल्यानंतर आपण भाजीमध्ये शिजायला पाणी टाकत आहोत. पाणी असं टाकत आहोत की भाजी खाली लागलीही नाही पाहिजे आणि भाजीत वरती उतूही नाही गेली पाहिजे, म्हणून बेसिकली 1-1.5 पेला आपण भाजीत पाणी टाकलंय. आता पाणी कमी वाटतंय म्हणून आपण थोडंसं पाणी अजून एक्स्ट्रा ॲड करूयात. थोडं पाणी टाकलं. नंतर कुकरला झाकण लावून कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या आपण घेतल्यात. कुकरच्या शिट्ट्या झाल्या की आपली हे बघा भाजी शिजली आहे. भाजी घोटून घेऊयात. भाजी थोडी घोटून झाली की त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ ॲड करत आहोत. हे बघा बेसन पीठ असं ॲड करायचं की त्याचे आपले गाठी नाही राहायला पाहिजे. बेसन पीठ पूर्ण एकत्र आपल्या भाजीसोबत लागलं पाहिजे. एक भाजीमध्ये बेसन पीठ आपण भाजीला घट्टपणा येण्यासाठी आपण ॲड करतो. आता हे बेसन पीठ टाकून झालं की आपण बेसन पीठ सगळं एकत्र करत आहोत. हे बघा आपलं बेसन पीठ आपण मस्तपैकी असं एकत्र करत आहोत. नंतर आपण त्यामध्ये हे आपण पाणी टाकत आहोत. भाजी आपल्याला किती घट्ट पाहिजे, किती पातळ पाहिजे त्यानुसार आपण भाजीमध्ये पाणी टाकत आहोत. पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता. तुम्हाला किती घट्ट पाहिजे, किती पातळ पाहिजे. आम्हाला जरा घट्ट पाहिजे होती म्हणून आम्ही पाणी कमी घातलं. नंतर आपण ही भाजी आपण हे करायला तिला फोडणी द्यायला आपण इकडं तेल ठेवलंय. आपण भाजीमध्ये काळा मसाला आपला गोडा मसाला आहे तो टाकलाय. काळा मसाला टाकलाय. नंतर आपण हे चवीनुसार तिखट टाकत आहोत. तिखट टाकल्यानंतर आपण भाजीमध्ये हळद टाकत आहोत. हे सगळं आपण मिक्स करून घेतलंय. तिखट आणि आपला काळा मसाला. नंतर आपण हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण फोडणीमध्ये जिरे, मोहरी, हिंग आणि आपल्या मिरच्या ह्या सगळ्या आपण एकत्र करून आपण आपल्या भाजीला फोडणी घालत आहोत. हे बघा आपली फोडणी मस्तपैकी तडतडली की आपण हे सगळं आपल्या भाजीमध्ये आपण फोडणी आपली टाकली आहे. हे बघा आपली भाजी बघा फोडणी आपण टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद टाकली आहे. ही आपण चिंच भिजवली होती ती आपण चिंच कोळून घेऊन आपण ती आपल्या भाजीमध्ये टाकत आहोत.
नंतर आपण गूळ टाकला आहे, चवीनुसार मीठ टाकलं आहे. गूळ आपण तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकूही शकता. तुम्हाला गोड पाहिजे, कमी गोड पाहिजे तेही आपण ॲड करू शकतो. आपली बघा भाजीला उकळी आली, आपली उकळी आली की आपली ही अशी आळूची भाजी तयार आहे. मस्त गरम गरम आळूची भाजी आणि भात खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडलीच तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब